राजकारण देशाचे असो, राज्य स्तरावरचे असो किंवा जिल्हा, त्याचप्रमाणे तालुका आणि स्थानिक पातळीवरील असो, प्रत्येक ठिकाणी राजकारणात एक असा चेहरा नक्कीच असतो ज्याने आपल्या राजकीय कारकिर्दीने आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले असते. आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत. सातपुड्याच्या कुशीत असलेल्या नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात नगरपालिकेपासून ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवर ज्यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी. मित्रांनो, चंद्रकांत रघुवंशी यांना जरी कुटुंबातून राजकीय पार्श्वभूमी मिळाली असली तरीही नगरपालिकेच्या राजकारणातून थेट विधान भवनात आमदार होण्याचा प्रवास हा त्यांचा वैयक्तिक कुशलतेमुळे शक्य झाला आहे. एका बिगर आदिवासी नेतृत्वाने आदिवासी बहुल जिल्ह्यात कशा प्रकारे आपली राजकीय छाप सोडली याबद्दल, त्याचप्रमाणे आमदार रघुवंशी यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाबद्दल सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. मित्रांनो, राज्याच्या राजकारणात नंदुरबार जिल्ह्याचे स्थान एवढे मोठे नसले तरीही या जिल्ह्यातील राजकारण मात्र फार आश्चर्याचे आणि गुंतागुंतीचे आहे. आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात अनेक आदिवासी समाजातील नेते आघाडीवर राहिले आहेत. पण याच जिल्ह्यातील एक असे बिगर आदिवासी नेतृत्व ज्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच किंग मेकरची भूमिका बजावली आहे, ज्यांच्याशिवाय जिल्ह्यातील राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. कोणी त्यांना नंदुरबारचे चाणक्य म्हणत, तर कोणी किंग मेकर. तब्बल 4 वेळा विधान परिषदेवर आपली वर्णी लावणारे आमदार चंद्रकांत रघुवंशी. सर्वात प्रथम चंद्रकांत रघुवंशी यांचे वडील स्वर्गवासी भटेसिंग भैया रघुवंशी यांच्यापासून रघुवंशी कुटुंबाच्या राजकारणाला सुरुवात झाली. चंद्रकांत रघुवंशी यांच्या आधी देखील रघुवंशी कुटुंबाने नंदुरबार नगरपालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. आपल्या सुरुवातीच्या कार्यकाळामध्ये चंद्रकांत रघुवंशी यांनी अनेक लहान मोठ्या व्यवसायातून सुरुवात केली. पुढे जाऊन त्यांनी राजकारणात पाऊल टाकले आणि नंदुरबारच्या राजकारणात आपले एक महत्त्वाचे स्थान प्रस्थापित केले. आपल्या जीवनातील एक दीर्घ राजकीय काळ त्यांनी काँग्रेस पक्षासाठी काम केलं. जवळपास 20हून अधिक वर्ष काँग्रेस पक्षाला नंदुरबारतून यशस्वी बनवण्यामागे त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सहकार आणि राजकारण कसे एकमेकांना अवलंबून असतात हे रघुवंशी यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. नंदुरबारच्या सहकार क्षेत्रात रघुवंशी यांची जोरदार पकड आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार येथे महत्त्वाची शिक्षण संस्था असलेल्या नंदुरबार तालुका विधायक समितीवर रघुवंशी परिवाराचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर आमदारकी मिळाली होती. मागील 20 वर्षांपासून त्यांच्या पत्नी सौ रत्नाताई रघुवंशी नंदुरबार नगरपालिकेत नगराध्यक्ष आहेत. हे त्यांचे नंदुरबार शहरावरील प्रभावी राजकारणाचे एक महत्त्वाचे प्रमाण मानले जाते. 2019 मध्ये बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुढे त्यांनी शिवसेनेचे विभाजन झाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन दिले. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढत्या वर्चस्वात त्यांचे एक महत्त्वाचे योगदान मानले जाते. बांधकाम विभाग, सहकार क्षेत्र, त्याचप्रमाणे शिक्षण समिती या सर्व क्षेत्रांमध्ये रघुवंशी यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून दबदबा राहिला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे ते 2 वेळा अध्यक्ष देखील राहिले आहेत. आमदार आमशा पाडवी यांच्या विजयामध्ये चंद्रकांत रघुवंशी यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यामुळेच त्यांना यंदा शिवसेनेकडून विधान परिषदेवर पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे सरकारमध्ये मंत्री देखील करण्यात आले. नंदुरबारच्या राजकारणात विजयकुमार गावित आणि त्यांच्या कुटुंबाला आमदार रघुवंशी यांचे सर्वात मोठे राजकीय स्पर्धक मानले जाते. स्थानिक राजकारणात दोन्ही एकमेकांवर नेहमी आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. चला जाणून घेऊया चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर त्यांच्या विरोधकांकडून कोणकोणते आरोप करण्यात आले आहेत ते. सर्वप्रथम जमीन हडपण्याचे आरोप. मार्च 2025 मध्ये आदिवासी संघटनांनी त्यांच्यावर ह्या संदर्भात आरोप केले होते. रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी फेरफार करून हडपल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून लावण्यात आला होता. द्वितीय, आमदार आमशा पाडवी यांनी पूर्वी केलेले आरोप. सध्या तरी आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी एकाच युतीत असले तरीही
आमशा पाडवी यांनी भूतकाळात चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर जमीन व्यवहारासंबंधी आरोप लावले होते. तृतीय, नगरपालिकेतील वर्चस्व आणि भ्रष्टाचाराचा आरोप. त्यांच्यावर नगरपालिकेतील घराणेशाहीचा, त्याचप्रमाणे नगर परिषदेतील कामकाजात पारदर्शकता न ठेवता भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षातील भाजप आणि गावित परिवाराने अनेक वेळा केला आहे. मित्रांनो, आमदार रघुवंशीवर हे सर्व आरोप राजकीय विरोधक किंवा संघटनांनी केलेले आहेत. त्यावर अजूनही कोणताही अधिकृत शिक्कामोर्तब झालेला नाही. पण असं असलं तरीही चंद्रकांत रघुवंशी यांची नंदुरबार राजकारणावरील पकड आज देखील अभेद्य आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप तसेच गावित परिवाराने रघुवंशी यांच्या विरोधात आपली संपूर्ण शक्ती लावली होती. अगदी दोन्ही पक्षांमध्ये काट्याची टक्कर प्रचारादरम्यान पाहायला मिळाली. पण निकालानंतर चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबारवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. सलग 5व्यांदा नगरपालिकेतून विजय होत रघुवंशी परिवार आणि नंदुरबारच्या राजकारणात विक्रम नोंदवला. तर मित्रांनो, हा होता नंदुरबार चंदू भैया या नावाने ओळखले जाणारे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सुरुवातीपासून राजकीय प्रवास. आमदार रघुवंशी यांची पुढील पिढी हा वारसा असाच पुढे सक्षमपणे चालवू शकेल का? स्थानिक राजकारणातील तुमच्या आवडीचा नेता कोण? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या YouTube चॅनलला. धन्यवाद.